तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 याच्यामध्ये जे आपलं प्रकरण क्रमांक 5 आहे, दोन चलातील रेषीय समीकरण. तर ते आपण मागच्या व्हिडिओपासून सुरू केलं होतं. त्याच्यामध्ये आपण 5.1 हा आपला सराव संच बघितला होता. या व्हिडिओमध्ये आपण 5.2 हा जो सराव संच आहे तो बघणार आहे. तर 5.2 हा सराव संच बघत असताना जर का अजून तुम्ही 5.1 बघितला नसेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तिथे जाऊन तुम्ही तो 5.1 बघू शकता. तर 5.2 मध्ये जो की सराव संच आता आपण बघणार आहे त्यात सगळे शाब्दिक उदाहरण आहे. तर त्यातलं पहिलं शाब्दिक उदाहरण काय आहे, तर एका पाकिटात 5 रुपयांच्या व काही 10 रुपयांच्या नोटा आहेत. नोटांची एकूण किंमत 350 रुपये, म्हणजे त्या नोटा एकत्रित मोजल्या तर 350 आहे. समजा आपण 5 रुपयांच्या नोटांची संख्या आणि त्याच्यात आणखीन गाठ दिल्या, 5 रुपयांच्या नोटांची संख्या 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10 कमी आहे. तर पाकिटात एकूण 5 रुपयांच्या नोटा किती आणि 10 रुपयांच्या नोटा किती, तर हे आपल्याला विचारलं. तर उत्तराची सुरुवात करताना जे शोधायचं आहे त्याला एक्स आणि वाय मानूया, कारण दोन चलातील रेषीय समीकरण आहे. समजा 5 रुपयांच्या नोटांची संख्या 5 रुपयांच्या नोटांची संख्या किती आहे, एक्स आहे, व 10 रुपयांच्या नोटांची संख्या 10 रुपयांच्या नोटांची संख्या किती मानूया, वाय मानूया. म्हणजे 5 रुपयांच्या नोटांची संख्या एक्स आणि 10 रुपयांच्या नोटांची संख्या वाय. आता पहिल्या अटीनुसार इथे दिलेल्या पहिल्या अटीनुसार, तर पहिली अट काय दिलेली आहे, त्यांची किंमत दिलेली आहे, एकूण किती त्यांची किंमत होते ते. जस्ट म्हणजे पहिल्या अटीनुसार, त्या पहिल्या अटीनुसार 5 रुपयांच्या किती नोटा आहेत, एक्स, म्हणजे 5 रुपयांच्या नोटांची किंमत किती होणार, 5 गुणिले एक्स, ओके, अधिक 10 रुपयांच्या नोटांची संख्या किती आहे, वाय, म्हणजे 10 रुपयांच्या नोटांची किंमत किती होणार, 10 गुणिले वाय. 5 गुणिले एक्स म्हणजे 5 रुपयांच्या नोटांची किंमत किती झाली, कारण 5 रुपयाच्या किती नोटा आहेत ते आपण मोजून बघतो. तेवढे समजा 10 नोटा असतील तर 5 10 50 ही त्याची किंमत असते, म्हणजे गुणाकार करतो आपण. तसं हे दोन्ही नोटांची मिळून एकूण किंमत किती आहे म्हणून सांगितलंय आपल्याला, 350 रुपये आहे. ते इथं लिहूया, 350 रुपये. म्हणजे पहिलं समीकरण काय येणार, 5 गुणिले एक्स म्हणजे 5x अधिक 10 गुणिले वाय म्हणजे 10y बरोबर किती आहे, 350. तर हे आपलं पहिलं समीकरण आलं. पण यालाही अजून आपण सोपं रूप देऊ शकतो. म्हणजे इथे एक वाक्य लिहूया, दोन्ही बाजूस, एवढं मोठं समीकरण सोडवण्याऐवजी थोडं सोपं करूया, 5 ने भागून, दोन्हीकडे कितीने भागायचं, 5 ने भागायचं, म्हणजे 5x ला 5 ने भागायचं, परत 10y ला सुद्धा 5 ने भागायचं आणि 350 ला सुद्धा 5 ने भागायचं. आता हे सोपं रूप दिल्यानंतर याच्यात बघूया आणखीन काय आहे त्याचं. तर इथे समजा आपण 5 ला 5 कॅन्सल केले तर फक्त काय राहिले, एक्स, ओके, परत 5 एके 5, 5 दोन्ही 10 म्हणजे 2 आणि हे पुढचे काय आहेत, वाय, एक्स अधिक 2y बरोबर 5 एके 5, 5 7 35 आणि वरची एक 0, म्हणजे एक्स अधिक 2y बरोबर किती आले, 70. याला आपण क्रमांक 1 देऊया. हे पहिलं समीकरण मिळालं आपल्याला पहिल्या अटीनुसार. आता परत दुसऱ्या अटीनुसार, तर दुसऱ्या अटीनुसार जर का आपण बघितलं काय दिलेलं आहे दुसरी अट, तर 5 रुपयांच्या नोटांची जी संख्या आहे, जी 5 रुपयांच्या नोटांची संख्या आहे ही 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10 कमी आहे. 5 रुपयांच्या नोटांची संख्या किती आहे, एक्स आहे, ओके, एक्स बरोबर 5 रुपयांच्या नोटांची संख्या बरोबर किती आहे, ती 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा. 10 रुपयाच्या किती नोटा आहेत, वाय, ओके, 10 रुपयाच्या नोटा वाय, तिथे लिहूया वाय त्याच्या दुपटीपेक्षा म्हणजे 2y. 10 रुपयांच्या नोटांच्या दुपटीपेक्षा, 10 रुपयाच्या नोटा वाय म्हणजे त्याची दुप्पट किती येणार, 2y, त्याच्यापेक्षा किती न कमी आहे, 10 ने कमी. 10 ने कमी म्हणून त्याच्यात काय करायचं, वजा करायचं, वजा 10. आता हे समीकरण जर सोपं व्हायचं असेल तर याच्यात काय करूया आपण, इथे 2y चिन्ह काही नाही म्हणजे अधिक आहे, चिन्ह कधीही समोर बघायचं, 2y त्याच्या समोर काही नाही म्हणजे अधिक, तो तिकडे जाऊन काय होईल, वजा होईल, म्हणजे एक्स वजा किती येईल, 2y बरोबर इथे मात्र कोण राहील, आहे तसा वजा 10, त्याला काही तिकडे पाठवू नका, एक्स वजा 2y. आता हे समीकरण 2 मिळालं आणि ही जर दोन समीकरण आपण सोडवायची ठरवली तर यांच्यामध्ये बघा, इथे 2y चिन्ह इथे अधिक आहे हे दिसतंय आहे, आणि इथे पण 2y आहे, फक्त त्याचं चिन्ह काय आहे, वजा आहे. समीकरणामध्ये y जर घालवायचं असेल तर दोन्ही समीकरणांची बेरीज करूया. म्हणजे इथं काय लिहूया आपण, समीकरण 1 अधिक समीकरण 2 करून, म्हणजे समीकरण 1 आणि समीकरण 2 ची काय करायची, बेरीज करायची. समीकरण 1 किती आहे, x अधिक 2y बरोबर 70.
हे पहिलं समीकरण आहे. दुसरं समीकरण काय आहे? एक्स वजा 2y, एक्स वजा 2y बरोबर वजा 10. तर यांची काय करायची आपल्याला? बेरीज करायची. आता बेरीज करताना बघा कशी येणार आहे. एक्स अधिक एक्स, आता काही नाही म्हणजे सहगुणक 1, 1 अधिक 1 किती येणार? 2x अधिक 2y वजा 2y एकमेकातून कॅन्सल होईल. आता 70 आणि वजा 10 यांची बेरीज करायची आहे, पण चिन्ह भिन्न असल्यामुळे काय होणार? वजाबाकी, म्हणजे 70 मधून 10 गेले किती उरणार? 60. आता 2x म्हणजे 2 गुणिले x, तर गुणिले 2 काय होतील? भागिले, म्हणजे x बरोबर 60 भागिले किती येणार आहेत? 2. x ची किंमत जर काढली आपण, 2 त्रिक 6 आणि वरची एक 0, कारण असा भाग घालवणार आपण, 2 के 2, 2 त्रिक 6 आणि ही वरची 0, 30. म्हणजे थोडक्यात x रुपयांच्या नोटांची संख्या किती आली? सॉरी, 5 रुपयांच्या, x काय म्हणलं होतं आपण? 5 रुपयांच्या नोटांची संख्या 30 आली. आता आधी y शोधूया आणि मग एकत्र लिहूया. मग x बरोबर 30 कुठल्याही एका समीकरणात ठेवा. 1 आणि 2 मध्ये तुम्हाला जे समीकरण सोपं वाटतं, समीकरण 1 मध्ये ठेवूया. x बरोबर 30 समीकरण 1 मध्ये ठेवू. इथे तुम्हाला करण्यासाठी मी ते समीकरण 1 परत लिहितो. तुम्ही डायरेक्ट किमती टाकलात तरी चालतील. काय आहे समीकरण 1? x अधिक 2y बरोबर 70. तर हे इथे लिहूया, x अधिक 2y बरोबर 70. म्हणून x ची किंमत टाकूया तिथे. x ची किंमत आलेली आहे 30, तर ही तिथे टाकूया. ती किती आली? 30. पुढचं आहे तसं, अधिक 2y बरोबर 70. अधिक 30 इकडे येऊन काय होणार? वजा होणार, म्हणजे 2y बरोबर 70. याचं चिन्ह कधी समोर बघा, अधिकचं काय होणार? वजा 30. तर 2y बरोबर किती येणार? 70 मधून 30 गेले, 40 राहिले. 2y चा अर्थ काय? 2 गुणिले y, गुणिले 2 काय होतील? भागिले होतील, म्हणजे y बरोबर किती येणार? 40 भागिले 2. तर 40 ला 2 ने बघा, 2 के 2, 2 दुनी 4 आणि वरची एक 0, म्हणजे y बरोबर किती येणार? 20. म्हणून शेवटी उत्तर लिहायचं, 5 रुपयांच्या नोटांची संख्या ती एक लिहायची आहे आपल्याला, आणि 10 रुपयांच्या नोटांची संख्या दोन्ही शोधायचं. तर 5 रुपयाच्या काय म्हणलं होतं आपण? एक्सचं उत्तर किती आलं? 30. तर इथे लिहूया, संख्या आहे ती, त्यामुळे फक्त 30 लिहा, परत रुपये लिहू नका, कारण किती नोटा आहेत ते लिहायचं. आणि याची संख्या किती आहे? 20. ओके, 5 रुपयांच्या नोटांची संख्या 30 आणि 10 रुपयांच्या नोटांची संख्या 20, हे त्याचं अचूक उत्तर येणार आहे. असं ब्रॅकेट करा. शेवटी शाब्दिक उदाहरणामध्ये परत आहे ते उत्तर तिथं काय करायचं? लिहायचं. ओके, ह्या सगळ्या स्टेप तुम्ही त्याच्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे. बाकी हे रफ वर्क आहे, ते त्याची काही गरज नाही लिहायची, ते फक्त मी तुम्हाला समजावण्यासाठी दिलेलं आहे तिथे. ओके, आता दुसरं बघूया. तर आता प्रश्न क्रमांक 2 बघूया. प्रश्न क्रमांक 2 मध्ये एका अपूर्णांकाचा छेद अंशाच्या दुपटीपेक्षा 1 ने कमी आहे. अंश व छेद यात प्रत्येकी जर 1 मिळवलं तर अंशाचं छेदाशी असलेलं गुणोत्तर 3:5 असं होईल. तर तो अपूर्णांक शोधायचा आहे. आता उत्तर शोधत असताना सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करताना काय म्हणूया, समजा तो जो अपूर्णांक दिलेला आहे, समजा अपूर्णांकाचा अंश, त्या अंशाला x मानूया. अपूर्णांकाचा अंश बरोबर x व छेद, त्या अपूर्णांकाच्या छेदाला काय मानूया? y मानूया. आता दिलेल्या पहिल्या अटीनुसार हे लिहूया इथे. पहिल्या अटीनुसार, पहिल्या अटीनुसार काय दिलेलं आहे? जर दिलेल्या उदाहरणामध्ये बघितलं तर एका अपूर्णांकाचा अंश, अपूर्णांकाचा छेद त्याच्या अंशाच्या दुपटीपेक्षा 1 ने कमी आहे. म्हणजे इथे बघा, y बरोबर छेद कोण आहे त्याचा? y. तो अंशाच्या दुपटीपेक्षा, अंश कोण आहे? x, त्याच्या दुपटीपेक्षा म्हणजे 2x, कितीने कमी आहे? 1 ने कमी आहे. तर हे समजून घ्या, अपूर्णांकाचा जो छेद आहे y, ओके, तो अंशाच्या दुपटीपेक्षा 1 ने कमी म्हणून वजा करायचा. आता y बरोबर 2x वजा 1 ही किंमत ऑलरेडी आपल्याला मिळालेली आहे, त्यामुळे सोडवायला सोपं जाईल. हे आहे असं घ्या, आपल्याला ही किंमत ठेवली की होऊन जाईल. आता दुसऱ्या अटीनुसार, जर प्रश्नामध्ये बघितलं आपण, दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट काय सांगते आपल्याला? तर जर का आपण अंश आणि छेद, अंशाला x मांडलं, अंशाला काय मांडलेलं? x, आणि छेदाला काय मांडलंय? y. या दोघांमध्ये जर आपण 1 मिळवलं, म्हणजे समजा अंशामध्ये 1 मिळवला आणि छेदामध्ये 1 मिळवला, तर त्यांचं गुणोत्तर किती होतं? 3:5. किती होतं? 3:5. 3:5 म्हणजे लिहिताना कसं लिहायचं? 3/5 लिहायचं. ओके, 3/5. 3:5 हे तुम्ही 3/5 असं लिहू शकता. आता हे जर सोडवायचं असेल तर तिरकस गुणाकार करा. मग तिरकस गुणाकार कसा येणार? 5 गुणिले x अधिक 1, हे पहिलं. दुसरं 3 गुणिले y अधिक 1, 3 गुणिले y अधिक 1, हा तिरकस गुणाकार करणार. आता गुणाकार असा तिरकस लिहिल्यानंतर मग त्याच्या आतल्या पदांना गुणायचं. 5 ला आतमध्ये गुणा x,
5 गुणिले एक्स 5x, 5 एक्के 5, मध्ये चिन्ह काय आहे? अधिक आहे. हे अधिक आहे चिन्ह. 5 एक्के 5 बरोबर 3 गुणिले वाय 3y, मध्ये अधिक आहे ते अधिक लिहा हे, आणि परत 3 गुणिले 1 म्हणजे काय येणार? 3 एक्के 3. तर आता याच्यात किंमत ठेवत असताना हा इथे अधिक 3y आहे, तो 5x कडे येऊन काय होईल? वजा होईल. म्हणजे हे समीकरण काय होईल? 5x अधिक 3y चे काय होतील? वजा 3y बरोबर. आणि इथे ऑलरेडी कोण आहे? अधिक 3, म्हणजे नुसते 3 द्या, आणि हे अधिक 5 याच्याकडे येऊन काय होतील? वजा होतील. 3 वजा 5, तर हे आहे असल्या 5x वजा 3y बरोबर. याचं चिन्ह काही नाही म्हणजे अधिक, याचं वजा. चिन्ह भिन्न असल्यास काय करणार आपण? वजा बाकी. त्यामुळे 5 मधून 3 वजा करा 2 येणार, आणि मोठ्या संख्येचे चिन्ह काय आहे? वजा. 5चं चिन्ह काय आहे? वजा. म्हणजे दुसरं समीकरण काय आलं आपलं? 5x वजा 3y बरोबर 2. तर हे दुसरं समीकरण आलं. समीकरण 1 मध्ये आपल्याला चलाची किंमत मिळालेली आहे. 1 ची किंमत असं लिहा, समीकरण 1 मध्ये जी y च्या चलाची किंमत मिळाली, समीकरण 1 ची किंमत 2 मध्ये ठेवू. तर त्याच्यात कोणाची किंमत मिळाली आहे? आधी हे समीकरण 2 बघा. याच्यात काय आहे? 5x वजा 3y. y ची किंमत आपल्याला काय मिळालेली आहे? इथे 2x वजा 1 ही किंमत ठेवूया. 2x वजा 1, जस्ट मिनिट, 2x वजा 1 ही किंमत आपल्याला मिळाली. तर ही y ची किंमत आपण इथे ठेवली. बरोबर किती आहे? पुढे वजा 2. आता 5x आहे तसं लिहा. 5x आहे तसं लिहिल्यानंतर इथे वजा 3 जे आहे त्यांना आतमध्ये गुणा. आतमध्ये गुणल्यावर काय होईल? वजा चिन्ह येईल. 3 दोन्ही किती येणार? 6x. ओके. परत हे वजा आणि आतले वजा, वजा वजा काय होणार? अधिक. हे बाहेरचं चिन्ह वजा आणि आतलं वजा अधिक होणार, आणि 3 गुणिले 1 किती येणार? 3 एक्के 3 बरोबर वजा 2. आता याच्यात जर तुम्ही बघितलं तर हे जर आपण केलं, 6 मधून 5 गेलं किती राहणार? 1. 1x, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय येणार? वजा. तर वजा 1x म्हणजेच आपण कसं लिहितो? वजा x असं लिहून काढा फक्त. वजा x किंवा वजा 1x असं सुद्धा चालेल. आता हे लिहिल्यानंतर इथे ऑलरेडी वजा 2 आहेत, आणि अधिक 3 इकडे येऊन काय होतील? वजा 3. म्हणजे वजा x बरोबर अधिक 3 चे काय झाले? इकडे वजा 3. या दोघांची चिन्ह समान आहेत. चिन्ह समान असल्यास काय होणार? बेरीज, आणि दोघांचं समान चिन्ह काय आहे? वजा. वजा x बरोबर वजा 5. तर अशा वेळी काय करायचं? दोन्हीकडची चिन्ह बदलायची. म्हणजे याचं वजाचं अधिक होणार, याचं पण वजाचं अधिक होणार. चिन्ह दोन्हीकडची बदलली तरी चालतं. त्यामुळे x बरोबर किती येणार आपलं? x ची किंमत येणार 5, म्हणजे अंश मिळाला आपल्याला 5. समीकरण 1 वरून आपण काय म्हटलं होतं? y बरोबर 2x वजा 1 असं म्हटलं होतं. त्याच्यात किंमत ठेवूया आपण. y बरोबर 2 गुणिले x ची किंमत किती ठेवायची? 5 ठेवायची वजा 1. म्हणजे थोडक्यात 5 गुणिले 2 केले किती येणार? 10. 10 वजा 1 किती येणार? 9 येणार. म्हणजे y बरोबर किती येणार? 9. म्हणून जो दिलेला अपूर्णांक आहे, अपूर्णांकाचा अंश किती आलेला आहे? 5, आणि छेद किती आलेला आहे? अपूर्णांकाचा अंश बघा, इथे ऑलरेडी आपण त्याला 5 शोधलेला आहे, आणि छेद किती आलाय? 9 आला. असं जर असेल तर तो अपूर्णांक कसा लिहिणार आपण? अंश आणि छेद अशा स्वरूपात लिहिणार. म्हणून अपूर्णांक बरोबर, किंवा जो अपूर्णांक शोधायचा आहे तो आवश्यक असलेला अपूर्णांक बरोबर किती येणार? 5/9. अंश 5/9. 5/9 हा तुमचा आवश्यक असणारा अपूर्णांक आहे. ओके. आता प्रश्न क्रमांक 3 बघा. प्रियांका व दीपिका यांच्या वयांची बेरीज 34 आहे. प्रियांका दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे, तर त्यांची आजची वय किती ते शोधून काढायचे. तर उत्तराची सुरुवात करताना आपण काय करूया? समजा सुरुवातीतून करूया. समजा प्रियांकाचे वय बरोबर x वर्ष, व दीपिकाचं वय काय म्हणूया? y वर्ष. दीपिकाचे वय y वर्ष. आता जी पहिली अट दिली आहे त्या पहिल्या अटीचा उपयोग करूया. म्हणजे लिहिताना असं लिहूया, पहिल्या अटीनुसार काय म्हटलेलं आपण? तर प्रियांका व दीपिका यांच्या वयाची बेरीज किती आहे? 34 वर्ष. म्हणजे x अधिक y. प्रियांकाचं वय x, दीपिकाचं वय y. तर या दोघींच्या वयाची बेरीज किती आहे? 34 आहे. x अधिक y बरोबर 34. तर याला क्रमांक 1. म्हणजे जर दोन्हींची बेरीज केली तर किती येणार? x अधिक y बरोबर
34. आता दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट बघूया आपण. दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट काय सांगितलेली आहे? दोघांच्या वयांची बेरीज किती आहे? 34. म्हणजे x अधिक y 34. हे सोपं झालं. दुसऱ्या अटीनुसार प्रियांका दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. म्हणजे प्रियांकाचं वय त्याला किती मांडलं आपण? x वर्ष. ती जे दीपिकाचं वय आहे त्याच्यापेक्षा किती वर्षांनी मोठी आहे? 6 वर्षांनी मोठी. म्हणजे प्रियांकाचं वय x, त्यामुळे प्रियांका ही दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी. म्हणजे किती मिळवायचे त्याच्यामध्ये? 6 मिळवायचे. म्हणजे x बरोबर y अधिक 6. तर याच्यात काय करूया आपण? याला जर सोपं रूप द्यायचं असेल तर अधिक y इकडे येऊन वजा होईल, म्हणजे x वजा y, आणि 6 ला तिथेच ठेवा, बरोबर 6. याला क्रमांक 2 द्या. आता काय करा, याच्यामध्ये समीकरण 1 अधिक समीकरण 2 करून, म्हणजे समीकरण 1 आणि 2 ची काय करायची? बेरीज करायची. तर समीकरण 1 काय आहे? x अधिक y बरोबर 34. आणि समीकरण 2 काय आहे? x वजा y बरोबर 7. या दोन्हींची बेरीज करा. बेरीज केल्यानंतर x अधिक x म्हणजे 1x अधिक 1x, काही नाही म्हणजे सहगुणक 1 असतो. तर किती येणार? 2x अधिक y वजा y. y मधून y गेले 0 राहणार, ते कॅन्सल होणार. आणि 34 आणि 6 यांची बेरीज किती येणार? या दोन्हींची 40. आता 2x चा अर्थ काय? 2 गुणिले x. ते गुणिले काय होतील इकडे येऊन? भागिले, म्हणजे 40 भागिले 2. तर x बरोबर किती येणार आहे? 2 दुनी 4 आणि वरची एक 0, म्हणजे x बरोबर किती येणार? 20 येणार. x ची किंमत किती येणार? 20. आता x बरोबर 20 काय करायचं? समीकरण 1 मध्ये ठेवू. काय करायचं? x बरोबर 20 ही जी किंमत आहे ती समीकरण 1 मध्ये ठेवू. कारण का समीकरण 1 काय आहे? x अधिक y बरोबर किती दिलेला? x अधिक y बरोबर 34. त्यातली x ची किंमत ठेवा 20. x ची किंमत किती ठेवली? 20 अधिक y बरोबर 34. अधिक 20 इकडे येऊन काय होतील? वजा होतील, म्हणजे y बरोबर 34 वजा 20. 34 वजा 20 केल्यावर किती येणार आहे? y बरोबर 34 मधून 20 वजा केल्यानंतर ते येणार 14. आणि म्हणून शेवटी उत्तर लिहिताना म्हणून प्रियांकाचे वय बरोबर, आणि दुसरं जस्ट मिनिट, दीपिकाचे वय. प्रियांकाचं वय किती मांडलं होतं आपण सुरुवातीला? x, आणि दीपिकाचं y. तर x ची किंमत किती आलेली आहे? 20, आणि y ची 14. 20 आणि दीपिकाचं किती येणार? 14 वर्ष. हे शेवटचं वाक्य लिहायला विसरू नका. शाब्दिक उदाहरणांचं उत्तर हे नेहमी शेवटी परत आहे त्या शाब्दिक त्याच्यामध्ये उत्तर लिहायचं. ओके. प्रियांकाचं वय 20 वर्ष आणि दीपिकाचे वय 14 वर्ष. ओके. तर आता प्रश्न क्रमांक 4 बघूया. एका प्राणी संग्रहालयात सिंह आणि मोर यांची एकूण संख्या 50 आहे. त्यांच्या पायांची एकूण संख्या 140 आहे. म्हणजे सिंहाचे पाय आणि मोराचे पाय, म्हणजे एकूण सगळे जेवढे सिंह आणि मोर आहेत त्यांच्या पायांची संख्या 140 आहे. तर प्राणी संग्रहालयातील सिंहांची आणि मोरांची संख्या किती ते आपल्याला शोधून काढायचं. तर हे शोधून काढत असताना उत्तराच्या सुरुवातीला काय करूया? समजा सिंहांची संख्या, सिंहांच्या संख्येला काय म्हणूया? x म्हणूया. सिंहांची संख्या, एकूण सिंह किती आहेत असं म्हणूया? x. ओके. आणि त्याच्यावर आधारित दुसरा, मोरांची संख्या बरोबर y. हे दोन मांडले सुरुवातीला. आता पहिल्या अटीनुसार, प्रश्नामध्ये पहिली अट काय दिलेली आहे बघा. तर पहिल्या अटीनुसार एकूण संख्या किती आहे त्यांची? 50. म्हणजे सिंह x आणि मोर y. तर दोन्ही मिळून किती आहेत? x अधिक y बरोबर 50. तर याला क्रमांक 1 दिले. आता ह्या दोन एकदम सोप्या गोष्टी, पण त्या माहिती पाहिजेत. काय? तर सिंहाला किती पाय असतात? सिंहाला 4. सिंहाला 4 व मोराला 2 पाय असतात. तर हे वाक्य पहिल्यांदा लिहूया. मग आता एकूण पाय किती होणार बघा. सिंहाला पाय किती? 4, बरोबर. आधी असं लिहूया दुसऱ्या अटीनुसार. म्हणून दुसऱ्या अटीनुसार आता दुसऱ्या अटीनुसार जर विचार केला, सिंहांची संख्या किती आहे? x,
आणि त्याला पाय किती असतात 4, तर 4 गुणिले x ही त्यांच्या एकूण पायांची संख्या होणार. आणि मोरांना पाय किती आहेत 2. आणि असे किती मोर आहेत तर y आहेत. आता या दोन्हींची मिळून संख्या आपल्याला दिलेली आहे. तर दोन्हींची मिळून संख्या किती आहे म्हणून सांगितलं, पायांची आणि 140. दोघांची मिळून पायांची संख्या 140 आहे. म्हणजे थोडक्यात आपण असं लिहू शकतो 4x अधिक 2y बरोबर 140. तर याला क्रमांक 2 देण्याआधी इथं असं म्हणूया, दोन्ही बाजूस 2 ने भागून, प्रत्येकी दोन्हीकडे कितीने भागायचं 2 ने भागायचं. म्हणजे 4x ला 2 ने भागायचं अधिक 2y ला सुद्धा 2 ने आणि 140 ला सुद्धा कितीने भागायचं 2 ने. आता बघा बे के बे दुनी 4, 2 ला 2 जातील आणि इथे 2 ने जर भाग घालवला तर बे के बे 14 आणि वरची 0. म्हणजे थोडक्यात उत्तर काय येईल आपलं 2x. हे x इथले आणि हा राहिलेला 2x अधिक फक्त इथं काय राहिलं y, कारण 2 ला 2 कॅन्सल झाले आणि 140 ला 2 ने भागल्यावर उत्तर किती आलं 70. याला मग समीकरण 2 म्हणूया. आता याच्यावरून आपण आणखीन एक करणार आहे, समीकरण 2 मधून समीकरण 1 काय करायचं वजा करायचं. समीकरण 2 वजा समीकरण 1 करून काय करायची त्यांची वजाबाकी करायची. त्यासाठी आधी समीकरण 2 लिहूया, कारण 2 मधून 1 वजा करायचं. 2x अधिक y बरोबर 70 हे पहिलं. त्याच्यानंतर x अधिक y बरोबर 50. दुसऱ्या समीकरणातून पहिलं काय करणार आहे आपण वजा करणार. तर हे इथे जर वजा केलं आपण, इथे मूळचं चिन्ह काय आहे काही नाही म्हणजे याचा अधिक आहे, तर हे चिन्ह बदलणार. हे अधिकचं वजा, या सुद्धा अधिकचं वजा आणि शेवटी इथं पण मूळचे जे अधिक आहेत ते बदलून काय होणार वजा. मग 2x वजा x जर का आपण केलं 2x वजा x म्हणजे 2 मधून 1 वजा करायचे. तर 2 मधून 1 गेल्यावर किती होणार 1x, म्हणजेच काय राहणार फक्त x. 1x चा अर्थच काय फक्त x अधिक y आणि याचं बदललेलं चिन्ह वजा. अधिक आणि वजा काय होणार एकमेकाला कॅन्सल. आणि 70 मधून जर 50 वजा केले किती उरणार 20. म्हणजे x ची किंमत किती आली 20 आली. आता x बरोबर 20 समीकरण कुठल्याही एका समीकरणामध्ये, समजा पहिल्या समीकरणामध्ये ठेवलं x बरोबर 20 समीकरण 1 मध्ये ठेवून, तर कळण्यासाठी मी परत एकदा समीकरण 1 लिहितो, x अधिक y बरोबर 50. तर त्याच्यातली x ची किंमत किती ठेवायची, x बरोबर ठेवायचं 20 अधिक y बरोबर 50. तर हा जो अधिक 20 आहे तो इकडे येऊन काय होणार वजा, म्हणजे y बरोबर 50 वजा 20 म्हणजे y ची किंमत किती येणार आहे 30. म्हणजे थोडक्यात सिंहांची संख्या मोरांची संख्या दोन्ही लिहायचं आपल्याला. सिंहांची संख्या बरोबर आणि दुसरं काय लिहायचंय मोरांची संख्या. तर सिंहांची संख्या किती आहे, तर सिंहांची संख्या आपण x मांडली होती आणि मोरांची संख्या y. मग x किती आलं होतं आपलं पहिलं उत्तर 20 आणि y किती 30. म्हणजे सिंहांची संख्या 20 आणि मोरांची संख्या किती येणार 30. संख्या आहे त्यामुळे त्याला बाकीचं काही एक एक देऊ नका. सिंहांची संख्या 20 आणि मोरांची संख्या 30. हे उत्तर आपलं अचूक असणार आहे. आता बघूया पुढचा प्रश्न. आता प्रश्न क्रमांक 5 बघूया. संजयला नोकरीमध्ये काही मासिक पगार मिळतो. दरवर्षी त्याच्या पगारामध्ये निश्चित रकमेची वाढ होते. जर 4 वर्षांनी त्याचा मासिक पगार 4,500 रुपये झाला व 10 वर्षांनी त्याचा मासिक पगार 5,400 रुपये झाला, तर सुरुवातीचा त्याचा पगार किती होता आणि वार्षिक वाढ त्याची दर वर्षाला किती होते. वार्षिक वाढ त्याला ठरलेली रक्कम आहे त्याप्रमाणे होते. आता इथे आपण काय करूया, सुरुवातीचा पगार जो आहे त्याला x म्हणूया आणि जो वार्षिक वाढ आहे त्याला y म्हणूया. म्हणजे सुरुवात अशी करूया, समजा संजयचा सुरुवातीचा पगार, जस्ट मिनिट, संजयचा सुरुवातीचा पगार त्याला किती म्हणूया, सुरुवातीचा पगाराला x रुपये. आणि मग त्याची जी वार्षिक वाढ आहे, वार्षिक वाढ दरवर्षी त्याला जो पगार वाढतो तो y म्हणूया. वार्षिक वाढ बरोबर y रुपये. आता दरवर्षी त्याच्या पगारात निश्चित वाढ होते. जर 4 वर्षांनी त्याचा मासिक पगार किती झाला 4,500 रुपये. म्हणजे पहिल्या अटीनुसार असं लिहूया, पहिल्या अटीनुसार. तर पहिल्या अटीनुसार काय होणार, तर 4 वर्षानंतर, आता बघा सुरुवातीचा पगार किती होता x रुपये बरोबर. प्रत्येक वर्षी ठराविक रक्कम वाढणार आहे. किती वाढणार आहे y रुपये. म्हणजे 4 वर्षांनी किती होणार 4y, 4 गुणिले y म्हणजेच किती होणार 4y. तर ती रक्कम एकूण किती होते 4,500. तर हे लक्षात घ्या, सुरुवातीचा x दर 4 वर्षांनी म्हणजे
म्हणजे एकूण 4 वर्षांनी झालाय. प्रत्येक वर्षी ठराविक वाढ किती होते y. तर 4 वर्षातली वाढ किती होणार 4 गुणिले y. त्यामुळे सुरुवातीचा x तो असणारच आहे आणि दरवर्षीची वाढ असं मिळून 4 वर्षानंतर किती होतोय 4500. तर याला क्रमांक 1 देऊया. त्याच्यानंतर दुसऱ्या अटीनुसार ओके दुसऱ्या अटीनुसार काय करणार आपण तर त्या प्रश्नामधली दुसरी अट काय आहे बघा 10 वर्षांनी त्याचा मासिक पगार किती होतोय 5400 रुपये. सुरुवातीचा x आहे तोच 10 वर्षांनी म्हणजे काय होणार 10 गुणिले y हा त्याचा पगार येणार x अधिक 10 गुणिले y म्हणजे किती येणार 10y बरोबर किती आहे तो 5400. तर याला क्रमांक 2 दिला. ओके आता हे दोन्ही समीकरण आपल्याला मिळालेली आहेत. तर हे सोडवण्यासाठी काय करायचं समीकरण 2 मधून समीकरण 1 काय करायचं वजा करायचं. समीकरण 2 वजा समीकरण 1 करून आता समीकरण 2 वजा समीकरण 1 जर आपण केलं याच्यामध्ये जर आपण बघितलं व्यवस्थित तर आधी समीकरण 2 लिहूया. समीकरण 2 किती आहे x अधिक 10y बरोबर 5400 आणि पहिलं समीकरण काय आहे x अधिक 4y बरोबर 4500. ओके तर हे दोन्ही एकमेकातून काय करायचे वजा करायचे. आता वजा केल्यानंतर इथलं जे समीकरण आहे याची इथलं चिन्ह अधिक आहे इथलं पण अधिक आहे. वजामुळे काय होणार खालची जी हे समीकरण आहे त्याची सगळी चिन्ह बदलणार म्हणजे हे अधिकचं वजा होणार या सुद्धा अधिकचं वजा आणि इथल्या सुद्धा अधिकचं काय होणार वजा होणार. आता बघा x ला x काय होणार अधिक x ला हा बदललेला काय वजा x कॅन्सल होईल. 10 मधून बदललेलं चिन्ह काय आहे 10 मधून 4 वजा केले आपण तर किती राहणार 6y बरोबर. आता हे वजा बाकी करा कारण इथं वजा आहे 0 0 14तून 5 गेले 9 आणि 4 वजा 4 0 म्हणजे 6y बरोबर किती आले 900. 6y चा अर्थ काय 6 गुणिले 9 तर तो इकडे येऊन काय होणार भागिले म्हणजे 900 भागिले किती येणार 6 येणार. तर y बरोबर आता इथे भाग घालवला आपण 6 6 1 6 आणि परत इथं सुद्धा किती येणार 6 1 6 3 उरणार 30 6 पंच 30 आणि वरची 10 म्हणजे 150 आले. 900 ला 6 ने भागा तुम्ही बरोबर किती येणार ते 150. तर इथं लिहूया y बरोबर 150. आता y बरोबर 150 हे जे उत्तर मिळालं ते आपण कुठल्या तरी एका समीकरणात ठेवूया. y बरोबर 150 समीकरण 1 मध्ये ठेवू. तर समीकरण 1 काय आहे तर x अधिक 4y बरोबर पहिलं समीकरण काय आहे x अधिक 4y बरोबर 4500. x अधिक 4y बरोबर 4500. मग आता x ची किंमत आपल्याला कुठला ठेवायचा y ची किंमत ठेवायची आहे. ओके म्हणजे x अधिक 4 गुणिले y ची किंमत किती ठेवायची कारण इथे कुठले y आहे. ओके तर y ची किंमत ठेवायची 150. y ची किंमत किती ठेवणार आपण 150 बरोबर 4500. मग आता x अधिक 150 ला जर का आपण कितीने गुणलं 4 ने गुणलं तर किती येणार ते 15 60 आणि वरची 0 म्हणजे 600 येणार बरोबर 4500. तर ही y ची किंमत 150 ठेवली 150 आणि 4 चा गुणाकार केला 600 आले. आता जर का x पाहिजे असेल आपल्याला तर x बरोबर काय करणार 4500 मधून हे अधिक 600 इकडे येऊन काय होणार वजा. ओके x बरोबर 4500 मधून जर का तुम्ही 600 वजा केले तर किती राहणार 3900. म्हणून संजयचा सुरुवातीचा पगार बरोबर संजयचा सुरुवातीचा पगार किती आहे 3900 कारण त्याला आपण काय म्हटलं होतं x आणि वार्षिक वाढ दरवर्षी त्याच्या पगारात होणारी वाढ तर वार्षिक वाढ किती होती 150. 150 हे सगळं रुपयामध्ये आहे त्यामुळे एकक लिहू शकता तुम्ही रुपये. तर हे त्याचं अचूक उत्तर येणार आहे. ओके इथं एकूण आपण या सराव संचमधली पहिली 5 प्रश्न सोडवलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये काय करूया आपण पुढचे जे 6 पासून 10 पर्यंतचे प्रश्न ते सगळे प्रश्न सोडूया. ओके त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. ओके थँक्यू.